नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही एनर्जी ड्रिंक घेत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही बघितलं याचा जो प्रमाण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे विद्यार्थी आहेत, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला जास्त कंझ्युम करताना दिसतात. तर मित्रांनो, आपण एनर्जी ड्रिंक का घेतो? जर तुम्ही बघितलं एनर्जी ड्रिंकमुळे होतं काय, तर आपल्याला काय होतं, इन्स्टंट एनर्जी भेटत असते. जर तुम्ही बघितलं जसं की आपण चहा, कॉफी घेतलं, त्याच्यामध्ये काय असतं, एक कॅफिन नावाचं एक आपलं केमिकल्स असतो किंवा कंटेन असतो. तर त्याच्यामुळे काय होतं, एक आपल्याला इन्स्टंट क्लिक भेटते किंवा अलर्ट भेटतो आणि आपण त्याच्यामधून काय होतो, इन्स्टंट आपल्याला एक एनर्जी बूस्ट होऊन जाते आणि आपल्याला एक रिफ्रेशमेंट भेटते. आपण भारतामध्ये बघत आलोय एनर्जी ड्रिंकचे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ते आपण खूप मोठ्या मध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं जसं की रेड बुल झालं, त्याच्यानंतर स्ट्रिंग झालं, पेप्सिको झालं, याच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे आपण टीव्हीवर बघत राहतो. तर मित्रांनो, आता सध्याच्या चर्चेचा विषय हा असा बनलेला आहे की जो एनर्जी ड्रिंक आहे, त्याला फूड अँड सेफ्टीने एक नोटीस जारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे, जे की एनर्जी ड्रिंक आहे जसं की स्ट्रिंग झालं, रेड बुल झालं, पेप्सिको झालं, यांच्यावर एनर्जी ड्रिंक लिहिणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, ज्यांचा जो ऍक्ट आहे 2006चा फूड अँड सेफ्टीचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ह्या एनर्जी ड्रिंक बद्दल भारतामध्ये कोणतीही अशी तरतूद किंवा कायदा त्याच्यामध्ये लिहिलेला नाहीये. तर त्याच्यामुळे काय, जे फूड अँड सेफ्टी आहे त्यांनी एक स्ट्रिक्ट त्यांना रेग्युलेशन आणि नोटीस जारी केलेलं आहे. जे की टॉप ब्रँड्स आहेत, तर त्यांना त्यांनी नोटीस दिलेलं आहे की तुम्ही हे जे एनर्जी ड्रिंक आहे हे नाव यूज करू शकत नाही. तर बेसिकली हे जे एनर्जी ड्रिंक आहे याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, तर ते आपण एक थोडक्यामध्ये त्याला जाणून घेऊया. तर बेसिकली त्याच्यामध्ये 5 कंटेंट असतात. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये कॅफेन, शुगर, त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी, त्याच्यानंतर कार्बोनेटेड वॉटर आणि इन्ग्रेडियंट्स असतात. जर तुम्ही बघितलं कॅफेनचं काम काय आहे, जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण अ, आपल्याला जेव्हा ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यानंतर काय होतं, थकवा येतो आणि त्याच्यानंतर काय होतं, केमिकल आपल्या बॉडीमध्ये जनरेट होत असतो आणि तो काय होतो, जे एंडेसाइन आपले एक रेस्पिरेटरी असतं, तर त्याच्यामध्ये काय असतं, कंटिन्युअसली हा केमिकल फ्लो होत असतो आणि जेव्हा आपल्याला थकवा येतो, तर तेव्हा आपल्याला तो ऍक्च्युली स्लिपिंग मोडकडे घेऊन जात असतो. पण हा जो कॅफिन नावाचा जो हा केमिकल आहे, तर हा काय करतो, तर त्याला ब्लॉकेज करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक इन्स्टंट एनर्जी भेटते. जसं तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण कॉफी, चहा घेतो, त्याच्यानंतर आपल्याला इमिडिएटली एक रिफ्रेशमेंट जाणवतं. तर मित्रांनो, जर दुसरी गोष्ट आहे शुगर. शुगर जर तुम्ही बघितलं, शुगर आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण शुगर जास्त प्रमाणामध्ये कंझ्युम करतो, तर तेव्हा आपल्याला मधुमेहाचं जे डिसीज आहे ते होण्याचे चान्स असतात किंवा त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचे पण चान्सेस वाढतात. तर शुगर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण एनर्जी ड्रिंकच्या मार्फत घेतो, तर त्यावेळेस काय होतं, जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ते आपल्या बॉडीमध्ये वाढतं आणि तोच ग्लुकोज जो आहे तो आपल्याला इन्सुलिनच्या फॉर्ममध्ये आपल्याला जे आपले व्हेन्स असतात त्याच्यामध्ये फ्लो होत असतं आणि आपल्याला एक थोड्या वेळासाठी त्याच्यामुळे एनर्जी भेटत असते. दुसरं जर बघितलं आपण, जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे की कलरचं काम करतात, बेसिकली त्याचं काही पर्पज नाही आहे जे की एनर्जीमध्ये त्याचा बेनिफिट करण्यासाठी. तर बेसिकली याचा काही एनर्जीमध्ये काही रोल नाही आहे. जर तुम्ही बघितलं, जो कार्बोनेटेड वॉटर आहे, कार्बोनेटेड वॉटर काय, जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा गॅस त्याच्यामध्ये ब्लेंड केलेला आहे. तर बेसिकली हे कार्बोनेटेड वॉटर काय करतं, जेव्हा आपण बघितलं असेल, जेव्हा आपण ड्रिंक घेतो त्याच्यानंतर एक आपल्याला ढेकर येतं. तर याच्यामध्ये काय, त्याचा बेसिक असा रोल एनर्जीमध्ये काही नाही आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपण ड्रिंक बघतो त्याच्यावर छोटे छोटे बबल्स आलेले असतात. तर हे सगळ्या गोष्टी कशामुळे असतात, तर हे जे CO2 असतो त्याच्यामध्ये ब्लेंड असतो, त्याच्यामुळे आपल्याला तो बघायला भेटतो. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या डेली रुटीनमध्ये आपण कंझ्युम करत असतो, पण आपल्याला याचा जो टेक्निकल कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला माहिती नसतो. मित्रांनो, तुम्हाला जर त्याचे साईड इफेक्ट सांगायचे झाले, तर बेसिकली हा स्लो पॉइझनिंगचं काम करतो. जर तुम्ही बघितलं, आपण काय करतो, डेली कन्झम्पशनमध्ये याला हळूहळू आपल्या बॉडीला सवय लागत असते आणि त्याच्यानंतर काय होते, मग वारंवार आपला डोपामाइन आपल्याला सांगत असतो की मला ते पाहिजे. तर डोपामाइनचा पर्पज पण तोच आहे, तो वारंवार आपल्याला सांगत असतो एनर्जी ड्रिंक आपल्याला कंझ्युम करण्यासाठी. तर ही एक स्लो पॉइझनिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते, त्याच्यानंतर झोप न येणे, चिडचिड होणे, हे सगळे जे इफेक्ट्स आहेत हे याच्यामुळे आपल्याला बघायला भेटू शकतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली, जसं की ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर पण याच्यामुळे कमी होऊ शकतो. जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपलं शुगरचं प्रमाण आपण जास्त प्रमाणात सेवन करतो आणि तेव्हा अचानक सपोज आपल्याला शुगरची कमतरता भासायला लागली, तर त्यावेळेस आपल्याला पण शुगरचा इश्यू आपल्याला बघायला भेटू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे, फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट चांगलं काम करते. जर तुम्ही बघितलं, जसं की आयुक्त जे आपले तुकाराम मुंढे साहेब आहे, ते खूप चांगलं समाजकार्य करत आहे. जर तुम्ही बघितलं, जेव्हापासून ते त्या सेवेमध्ये लागले, तर त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला भेसळयुक्त जे अन्न आहे याच्यावर कडक कारवाई करताना दिसत आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला पण हे सजेस्ट करेल की तुम्हाला पण असे कुठे भेसळयुक्त जर अन्न कुठे दिसत असेल, तर तुम्ही पण जे फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट आहे त्यांना याच्या सूचना देऊ शकता.
मित्रांनो, मला या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे, जे की आपण डेली रुटीनमध्ये जे अन्न खातोय किंवा जे एनर्जी ड्रिंक घेतोय, हे खरंच आपल्या बॉडीसाठी योग्य आहे का? तर ह्याची जी जाण आहे ती तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की एनर्जी ड्रिंक आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये खूप मोठे इन्ग्रेडियंट आहेत, जे की आपल्याला बॉडीवर साइड इफेक्ट करतात. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा